धनगर आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री गांभीर्यानं घ्यायला तयार नाहीत. धनगर आरक्षणाची बैठक झाली, सगळे धनगर नेते त्याच्यात उपस्थित होते असं समजलं, परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारला निकालीच काढायचा नाही. धनगर विरुद्ध आदिवासी वाद लावायचा आहे, आदिवासी नेत्यांना त्या ठिकाणी पेटवायचं आहे आणि आदिवासी कसे धनगर आरक्षणाच्या विषयामध्ये खो घालतील किंवा यांच्यात कसे वाद लागतील याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस खर पाणी घालतायत असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, याच धनगर आरक्षण प्रश्नावर आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी गेली 40-50 वर्ष कोकरे साहेबांपासून बरीच नेते मंडळी या आरक्षण चळवळीसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य लावलं, परंतु आरक्षण मिळालं का? आरक्षणाची प्रमुख मागणी काय? जर धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करायचा असेल तर तो फक्त महाराष्ट्रातच करायचा आहे का? तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जर गेला तर धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये सूची क्रमांक 32 मध्ये ऑलरेडी आहे. सूची इकडे होऊ शकते, परंतु समाजाचं काय? ज्या समाजाला पक्क काहीच नाही, समाजाचे नेते तेवढे समाजाकडे पाठीमागे वळून बघायला तयार नाही आणि पोरांच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या किंवा इतर गोष्टीसाठी जर प्रतिनिधित्व अपेक्षित असेल तर मग केंद्राच्या सूचीमध्ये धनगर समाज इतर राज्यांमध्ये एसटी प्रवर्गात आहे. महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राच्या राज्याच्या सूचीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट आहे. फक्त धनगड समाज आहे, धनगर आहे का? महाराष्ट्रात जर फक्त धनगर समाज असेल तर धनगड हा कसा काय समाविष्ट झाला? तर तुम्ही कधीही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इतर राज्यातली लोक जर आपल्या महाराष्ट्रात आली तर त्यांच्या बोलण्याचा लहेजा वेगळा असतो आणि शब्दाची रचना सुद्धा वेगळी असते, शब्दाचा अपभ्रंश होऊ शकतो. तसं धनगर समाज जर महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर तिथं सुद्धा शब्दाची रचना बदलू शकते. पानिपताच्या युद्धामध्ये ज्यावेळेस इकडचे मराठी लढायला तिकडे गेले, जे मेले पानिपतच्या युद्धात ते गेले, पण जे जिवंत राहिले तिथं विस्थापित झाले, तिथं ते राहत आहेत. आज त्यांची आडनावं पाहिली का तुम्ही काय आहेत ते? त्यांच्या आडनावाचा कसा अपभ्रंश झाला? इथले मराठे गेले म्हणजे इथले सगळ्या जातीचे लोक त्या सैन्यामध्ये होते. शिंदे होळकरांच्या नेतृत्वाखाली जो काही संघर्ष त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, वेडात मराठे वीड दौरले सात, ते 7 नव्हते, 1 होते, फक्त विखुरले गेले. त्यांचं काय झालं? त्यांच्या आजच्या आडनावाचा अपभ्रंश कशा पद्धतीनं झाला तसं धनगर समाजाचं झालं. आणि महाराष्ट्रात बोटावर मोजणे एवढे 10-12 धनगड निघाले, त्यांना दाखले पण देऊन टाकले. राज्य सरकार सुद्धा कधीच बघत नाही त्या समाजाची लोकसंख्या किती आहे. आज महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येमध्ये राज्यात 2 नंबरचा समाज पण आरक्षणासाठी वंचित आहे. 1 नंबरला कोण आहे? मराठा समाज आरक्षणासाठी वंचित आहे, संघर्ष करतोय. आणि सरकारची नीती आहे का आरक्षण देण्याची? नाही. हेच देवेंद्र फडणवीस, मित्रांनो तुम्हाला खरं तर आश्चर्य वाटेल, मी याच्या अगोदर सुद्धा 2-4 वेळेस बोलले, परत बोलतो, आणि ज्यांना आरक्षणाच्या चळवळी माहिती आहेत त्यांना हा विषय माहिती आहे. हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात सरकार होतं आणि 2014ला नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या, त्यावेळेस यांनी शब्द काय दिला? धनगर समाजाला इथं बारामतीमध्ये आंदोलन त्यावेळेस सुद्धा सुरू होतं. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देतो. 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर बसले, आरक्षण दिलं नाही. सत्ता बदल झाली, मिळालं नाही. परत त्यांनी निवडणुका लढल्या 19च्या, काय झालं? परत सत्ता बदल झाली, तरी त्यांनी सरकार पाडून 2.5 वर्षात सत्तेवर बसले. आता स्वतः मुख्यमंत्री परत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. कितवी कॅबिनेट होती हो कालची किंवा आता जी काय होणार आहे ती? किती दिवसांनी यांनी बैठका लावल्या? एक बैठक घेतली म्हणजे प्रश्न सुटणार नाही. चुकीच्या बातम्या मीडियामध्ये पेरल्या जातात आणि आरक्षणची
चर्चा झाली, सरकार मोठं पाऊल घेणार. काय सरकार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर ठरवलं, कारण हा सगळा गोंधळ केंद्राशी चर्चा करून मिटवायचा आहे. केंद्राची सूची, राज्याची सूची ही एकमेकांशी जुळवायची. तुम्ही आमदारकी द्याल, हो, तुम्ही राज्यसभा खासदारकी पण द्याल, पण धनगरांना प्रतिनिधित्व देण्याची सरकारची नियत आहे का? स्वराज्यासाठी, छत्रपती शिवरायांच्यासाठी सगळे मावळे लढले. न्याय मिळतोय का आजच्या राज्यकर्त्यांकडून? या सुद्धा विचाराचा खर तर गाभा समजून घेतला पाहिजे. आज परिस्थिती काय राज्यामध्ये? ज्या पद्धतीनं पूर्वी आरक्षणाची आंदोलनं झाली, आता सुद्धा त्याच पद्धतीनं नेते संघर्ष करतायत. कार्यकर्त्यांना भावनिक केलं जातं. कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून घामाचं त्या ठिकाणी जो काही संघर्ष त्या ठिकाणी होतोय तो धनगर आरक्षणाच्या लढ्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, नेत्यांना वेगळ्या वेगळ्या सत्ताधारी मंत्र्यांकडून नादवलं जातंय, वेळ्यात काढलं जातंय, बैठका घेतल्या जातात, मोठ्या मोठ्या वल्गना केल्या जातात, पैसे त्या ठिकाणी समाजाच्या नावावर समन्वयक नावाची सिस्टीम वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं न्यायालयीन लढा असेल, रस्त्यावरची लढाई असेल किंवा सरकार विरोधात लढाई असेल, या सगळ्या गोष्टी जर लढल्या जात असतील, संघर्ष केला जात असेल, तर तिथं त्या ठिकाणी न्याय का मिळत नाही? म्हणून माझा साधा सरळ प्रश्न आहे, धनगरांना किती दिवस सरकार फसवणार आहे? आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लावणार आहे की नाही? नाहीतर मग धनगर रस्त्यावर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडची सुद्धा साथ आहे. त्याला सत्ता तुमच्या हातात आहे, आरक्षण देता का जाता अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीसांकडून जर आरक्षण नाही मिळालं तर या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी धनगरांमध्ये जर हिंमत असेल तर जातीच्या सगळ्या आमदार खासदारांना कदाचित आता त्यांना त्यांची जागा दाखवून किंवा त्यांच्यातला समाज जागृत करून लढा लढावा लागेल, असं कार्यकर्ता पोटतिडकीनं म्हणतोय. आणि मी या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जबाबदारीनं पाहतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते, सरकार फसवण्यासाठीच काही गोष्टीची चाल चालते. सरकार नेहमी बैठका घेतं, नेहमी चर्चा करतं, पण त्या बैठकीतून, त्या चर्चेतून निष्पन्न झिरो होतं. बैठका घेतल्या म्हणजे प्रश्न सुटणार नाहीत, चर्चेतून प्रश्न सुटतात हे सगळ्यांना माहितीये. पण प्रश्न सोडायचे नाही म्हणून बैठका घेऊन पळवाट शोधून त्या होणाऱ्या विषयाचा जर फज्जा करण्याची कोणाची मानसिकता असेल, ही प्रचंड दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रासाठी आणि खास करून धनगर समाजासाठी अत्यंत वेदनादायी आहे, हे मला या माध्यमातून सांगायचं. म्हणून हा व्हिडिओ त्या धनगरापर्यंत गेला पाहिजे. आज आरक्षणाचा लढा इतका महत्वाचा आहे, लढा इतका गरजेचा आहे. आता जर सगळे लोक रस्त्यावर उतरले लेकरा बाळासहित, तर मला असं वाटतं की सरकारला आरक्षण द्यावं लागेल, पण त्यासाठी सगळे एकत्र होणं गरजेचं आहे. ठराविक लोकच मंत्र्याला, सरकारला भेटायला जातात. खरं तर इन कॅमेरा किंवा सरकारनंच जगजाहीर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन या आरक्षण प्रश्नी तोडगा काढला पाहिजे. कारण लोकांचे, संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जीव जर आरक्षणासाठी अडचणीत सरकार आणणार असेल तर हात जोडून विनंती, कार्यकर्त्यांनी भावनिक झालं नाही पाहिजे. वेळ प्रसंगी सरकारला वठणीवर आणा, रस्त्यावर उतरून आंदोलन करा, पण संवैधानिक पद्धतीनं, तरच यश मिळेल, अन्यथा नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. जय शिवराय.